श्री गुरुदेव चरित्र. श्री गुरुदेव दत्त हे हिंदू धर्मातील अद्वितीय आणि सर्वमान्य देवता आहेत. ते त्रिमूर्तीचे ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांचे एकात्म अवतार आहेत. भक्त त्यांना श्री दत्तात्रेय किंवा गुरुदेव दत्त या नावांनी ओळखतात. त्यांच्या उपासनेने भक्ताला सुख, शांती, वैराग्य, ज्ञान आणि मोक्ष मिळतो. श्री गुरुदेव दत्त हे नाव जपल्याने सर्व संकटे दूर होतात, पितृदोष नाहीसा होतो आणि भक्ताला कृपा मिळते. जन्मकथा. अत्री ऋषी व अनुसया या पतिव्रतेच्या तपश्चर्येमुळे त्रिदेव प्रसन्न झाले. त्रिदेवांनी अनुसयेची परीक्षा घेतली, पण तिच्या पतिव्रतेच्या तेजासमोर ते हरले. तिने केलेल्या तपश्चर्येमुळे तिन्ही देवांनी आपले अंश देऊन एका पुत्ररूपात अवतार घेतला. तोच पुत्र म्हणजे दत्तात्रेय श्री गुरुदेव दत्त. त्यांच्या 3 मुखातून ब्रह्मा, विष्णू, महेश यांचे स्वरूप दिसते. 6 हातात शंख, चक्र, गदा, त्रिशूल, कमंडलू, जपमाळ ही चिन्हे असतात. त्यांच्या भोवती 4 कुत्रे असतात, जी 4 वेदांचे प्रतीक आहेत. त्यांचे बालपण व वैराग्य. असं होतं की बालपणापासूनच दत्तात्रेयांना वैराग्याची ओढ होती. त्यांनी सांसारिक मोह टाळून तपश्चर्येला वाहून घेतले होते. त्यांचे जीवन साधकासाठी आदर्श ठरले होते. सर्व साधकाश्रू, सगळे साधकमान्य त्यांना मानत होते. त्यांनी सर्व जिवंत परमात्म्याचे दर्शन घेतले होते. अवधूत जीवन व त्यांचे 24 गुरु होते. दत्तात्रेयांनी संसारात फिरून अनेक रूपे धारण केली. ते कधी भिक्षुक, कधी योगी, कधी राजा, कधी व्यापारी अशा स्वरूपात प्रकट होत असत. ते अवधूत होते, ज्याला बंधन नाही, आसक्ती नाही, मोह नाही. त्यांनी निसर्गातील 24 गोष्टींना आपले गुरु मानले होते. पृथ्वी सहनशीलता, वायू सर्वत्र समान वर्तन, आकाश निरपेक्षता, सूर्य सतत दान देणे, चंद्र कलानुसार बदल पण शीतलता, समुद्र गहनता, अग्नी शुद्धता, हत्ती, मृग, साप, कबूतर, पिंगळा, वेशा यांच्याकडून विविध धडे घेतले होते. त्यांनी उपदेश व तत्वज्ञान असं भक्तांना दिले होते. अद्वैत वेदांत म्हणजे जीव आणि ब्रह्मा हे एकच आहेत. योग मार्ग, यात त्यांनी ध्यान, प्राणायाम, आत्मशुद्धी असं करण्यास सांगितलं होतं. भक्तिमार्ग, नामस्मरण, गुरुभक्ती करण्यास त्यांनी भक्तांना सांगितलं होतं. वैराग्य, संसारात राहूनही त्यात अडकू नका असं गुरुदेव दत्त म्हणायचे. गुरुचे महत्त्व म्हणजे गुरुच खरा मार्गदर्शक आहे. त्या गुरुच्या मार्गदर्शकाने आपलं आयुष्य सफल होतं, सुंदर होतं असं त्यांनी सांगितलं होतं. महत्त्वाची तीर्थक्षेत्रे म्हणजे श्री दत्तात्रेयांचे भक्तिपीठे भारतभर आहेत. माहूर येथे नांदेड महाराष्ट्रामध्ये माता अनुसयेचे स्थान आहे. गाणगापूर कर्नाटक येथे दत्तप्रभूचे मुख्य पीठ आहे. येथे भीमा माता व अमरज नदी संगम आहे. औदुंबर, सांगली महाराष्ट्र येथे दत्तप्रभूंनी ब्राह्मणाला पुत्रप्राप्ती दिलेली होती. नृसिंहवाडी कोल्हापूर येथे कृष्णा नदीच्या काठी दत्तपीठ मंदिर आहे. गिरनार पर्वत गुजरात. दत्तात्रेयांनी येथे कठोर तप केले होते. वृत्तकथा अशा भरपूर होत्या. एक गरीब स्त्री रोज उपासमारी करत असे. तिने दत्तव्रत सुरू केले. उपवास, पूजा, नामस्मरण करून तिने भक्तिभावाने दत्ताची आराधना केली. काही दिवसांनी तिच्या घरात भरभराट झाली. ही कथा सांगते की श्री दत्ताची भक्ती केली तर दुःख
नाहीसे होते आणि सुख समृद्धी लाभते. चमत्कार असे घडायचे की एकदा औदुंबरातील ब्राह्मणाला पुत्रप्राप्ती झाली. एका शिकाऱ्याला त्यांनी वैराग्य देऊन संत बनवले होते. गाणगापूर येथे भक्तांच्या जेवणासाठी स्वतः अन्न प्रकट केले होते. एकदा एका नदीत बुडणाऱ्या भक्ताला त्यांनी स्वतः हात देऊन त्या भक्ताचे जीव वाचवला होता. दत्त संप्रदायातील संत परंपरा ही खूप महत्त्वाची होती. श्री दत्तात्रेयांच्या अवताराची परंपरा म्हणजे श्रीपादवल्लभ पहिला अवतार होता 13व्या शतकातील. त्याच्यानंतर नरसिंह सरस्वती हा दुसरा अवतार होता आणि त्याचा प्रभाव कर्नाटक व महाराष्ट्रात होता. स्वामी समर्थ अक्कलकोटकर 19व्या शतकातील प्रसिद्ध अवतार होते. गजानन महाराज शेगाव हे दत्तावतारच मानले जातात. त्यांचे असे भरपूर प्रसिद्ध भक्तिग्रंथ आहेत. श्री दत्त महात्म्य म्हणजे दत्तप्रभूंच्या लीलाचे वर्णन केलेले आहे. गुरुचरित्र या ग्रंथात नरसिंह सरस्वतीचे चरित्र रेखाटले आहे. दत्तबावनी या भक्तिग्रंथात भक्त कविराज नारायण महाराजांनी रचलेले हे दत्तबावनी भक्तिग्रंथ आहे. आरती जय देव जय देव जय श्री गुरुदेव दत्त ही त्यांची आरती पहिल्यापासून गाजत आलेली आहे. उपासना पद्धती ही खूप होती. दत्त जयंतीला विशेष पूजन केले जाते. गुरुवार हा दत्ताचा दिवस मानला जातो. भक्त श्री गुरुदेव दत्त हा मंत्र जपतात व ध्यानधारणा करतात. दत्तबावनी आरती नामस्मरण ही दैनंदिन उपासना तसेच दत्तवृत्त औदुंबरवृत्त गाणगापूर यात्रा हे अजूनही सण करतात व दत्तवृत्त करतात. समारोप म्हणजे श्री गुरुदेव दत्त हे भक्तांचे रक्षण करणारे होते. साधकांना मार्गदर्शन करणारे आणि सर्वांचा उद्धार करणारे आणि दुःखी लोकांना संकटातून बाहेर काढणारे होते व सर्वांना मार्गदर्शन करणारे होते. त्यांचे जीवनचरित्र व उपदेश आजच्या काळातही अत्यंत उपयुक्त आहे. त्यांचे नामस्मरण म्हणजेच श्री गुरुदेव दत्त हा जप मंत्र आहे आणि सर्व भक्त भक्तिभावाने श्री गुरुदेव दत्त हा मंत्र म्हणतात आणि नामजप करतात. अशा कथा नवनवीन कथा ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास प्लीज सबस्क्राईब करा. ओके.